जनरली पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांच्या टोनमुळे खूप मिसअंडरस्टूड केलं जातं असं मी नोटीस केलं आहे. पण आता तुम्हाला म्हणायचं असेल की तू खूप मोठा झाला आहे, आता तू आमच्या घरी येत नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातले लोक कसे म्हणतील? ते म्हणतात, "आता तू काय बाबा घोड्यावरनं जाणार? तुला तर अंबानीनं काढलाय, आता तू काय आमच्या घरी येत नाहीस?" आता असं म्हणल्यानंतर ते माणसं लागते जिव्हारी आणि पुढच्या वेळेस त्याला दुसऱ्या गल्लीतून जरी काम असेल, तरी त्याची गाडी वळवून तुमच्या घरी येणार, चहा पिऊनच जाणार. म्हणजे गंमत आहे, भाषेतली गंमत आहे ती. म्हणजे आता एखाद्या मित्राला मी म्हणलेलं, की "अरे, ते लय वांड आहे बाबा, त्याच्या नादाला लागू नकोस." मी म्हणलं, "वांड म्हणजे काय रे?" म्हणलं, "वांड म्हणजे ते लय आगाऊ आहे, त्याच्या नादाला लागू नकोस." आणि एक दिवस तो असाच चांगला नटून-बिटून आलेला, आम्हाला लग्नाला जायचं होतं कुठेतरी. त्याला म्हणलं, "यार, काय वांड दिसतोयस यार." म्हणलं, "वांड दिसतोय म्हणजे तू मागच्या वेळेस तर मला आगाऊ असा अर्थ सांगितलेला." म्हणलं, "अरे, हे वांड म्हणजे तू चांगला दिसतोय." म्हणजे एकाच शब्दाचे कसे 2 वेगळे अर्थ आपण वापरू त्या पद्धतीने असतात बघा ते. आता आता कुठं गडाव-बिडाव लोकं चढायला जात असतील, तर म्हणतो ना आपण, "ए बाबा, गडाव-बिडाव जातोय, शिस्तीत जायचं आणि शिस्तीत परत यायचं घरी आपल्या." आता काही लोकांना ते शिस्तीत म्हणजे असं वाटतं, की शिस्तीत राहायचं, शिस्तीमध्ये जायचं असं. शिस्तीत म्हणजे सावकाश जा आणि सावकाश ये परत. काळजीनं आपण म्हणतो. तर आम्हाला मिसअंडरस्टूड करू नका. तर मी तर मुंबई, पुण्यात राहतो, पण गावाला मी गेल्यावरती बघतो, की लोकांना मिसअंडरस्टूड केलं जातं. तर नाही यार, त्यांच्या मनात पण गोडवा आहे. फक्त भाषेची गंमत आहे. हां, तुम्हाला पण असे काही वर्ड्स, भाषा, शब्द, स्लँग्स माहिती असतील आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले, तर मला कमेंट्समध्ये सांगा.